हॅलो फ्रेंड, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आपण बनवतोय स्वामींसाठी रवा आणि हा चहा माझ्यासाठी. ते बघा, साखर टाकून घेतली, रवा छान तुपामध्ये भाजून घेतला आणि आपला तयार झाला आहे स्वामींसाठी रवा. तर हा येलो कलरचा रवा मी बनवला, छान असं छोट्या वाटीमध्ये घेऊन नंतर प्लेटमध्ये हे केलं. दिसायला पण छान दिसतो. त्याच्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला आणि तुळशीचं पान पण ठेवलेलं त्याच्यावरती. हे बघा, स्वामींना नैवेद्य दाखवून झाला. तर आहोनी अशी ही बघा एक छान पूजा मस्त अशी करून घेतलेली. प्रसन्न असं वाटत होतं, छान. तर हे बघा, स्वामींना नैवेद्य दाखवला, पूजा झाली आणि संध्याकाळी नणंदबाई आलेल्या, त्यांना जोडवी बनवायची होती म्हणून त्यांना छान अशी जोडवी बनवली. एवढी बोटं छोटी छोटी आहेत ना, खूप जोडवी कापायला लागलेली त्यांची. लांब बोट आहेत पण छोटी छोटी आहेत अशी. तर हे आहेत त्या माझ्या नणंदबाई. त्याच्यानंतर आज बनवली कढीपत्त्याची भजी. तर बेसन घेतलं, मीठ टाकलं त्याच्यामध्ये, आपला घाटी मसाला टाकला, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि ओवा हातावरती असा हे केला, चोळून टाकला. हे बघा, आणि सगळं मिक्स करून घेतलं आणि पाणी ओतलं त्याच्यामध्ये. तर हे बघा, ही असे कढीपत्त्याचं मोठं ढळ असेल ना तर मध्ये कट करून घ्यायचा आणि असे हे करून घ्यायचं, आधीच लावून घ्यायचं थोडंसं आहे ना, तीन चार लावून असे एका बाजूला करून घ्यायचे आणि नंतर पटापट तेलामध्ये सोडायचे. तेव्हा गॅस स्लो केला मी आणि त्याच्यानंतर हे कढीपत्त्याची भजी त्यात सोडली. खूप छान झालेली कढीपत्त्याची भजी, मला खूप आवडली ही भजी. तुम्ही एकदा नक्की ही भजी घरी ट्राय करा, खूप छान लागतात भजी. असं पण आपण कढीपत्त्याची चटणी बनवतो, खूप छान होते सुकी चटणी पण. आणि भजी पण खूप छान झालेली. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.